पुढची बातमी. महिलेवरच्या अत्याचारानं बीड हादरलेलं आहे. घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार करण्यात आले. अत्याचारानंतर गावच्या चावडीत तिला बांधून ठेवलं. पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी वैभव पटेकरला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. घरामध्ये झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवलं गेलं. हा प्रकार सकाळी समोर आला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या प्रकरणातील आरोपी वैभव पटेकर याला अटक केलेली आहे. त्याला न्यायालयानं 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू आहे. प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आमिर, नेमका हा सगळा काय प्रकार घडलेला आहे? पोलिसांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात अधिकृतरित्या काय माहिती दिली आहे? नक्कीच जर आपण बघितलं तर पिंपळनेर जे गाव पोलीस ठाणे हद्दीतले जे गुन्हा दाखल झालेला आहे 17 मार्च पर्यंत त्या लोकांना तर पोलीस कोठडी भेटलेली आहे. विशेष म्हणजे गावातून घरातून त्या महिलेला घेऊन जाऊन अत्याचार करून पुन्हा त्या गावातल्या चवळीत बांधून ठेवलं होतं. सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी त्या महिला त्यानंतर सुटका केलं आणि त्यानंतर पिंपळनेर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि त्या आरोपीला अटक करण्यात आला. आरोपीला आज तर न्यायालयात हजर करण्यात आलाय. 17 मार्च पर्यंत तर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. विशेष म्हणजे या पिंपळनेर पोलिसांनी आता या गुन्ह्यामागे कोण कोण आहे यासाठी एक पथक स्थापन करण्यात आलेलं आहे. जी आमिर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.